बोल ना बाई. तर पोरगा आला काय तुमच्या लक्षात? आता पोस्ट काय आहे ते बोलून घ्या. पोरगा आला काय तुमच्या पसंत? हो हो, पोरगा आला आमच्या पसंत. आता तुम्ही बोला बा. आमच्या बी पोरगी पसंत आली आहे. आता जे काही आहे आता तुम्ही बोला बा. आता तुम्ही पोरीवाले तर आता पुढचं कसं करायचं, कधी करायचं, आता हे तुम्ही ठरवा. त्यानुसार मग आम्ही आता मी म्हणतो आता आपल्यात आलं पसंत, पण आता एकांतामध्ये पोरापोरीले भेटू द्या, बोलू द्या. नाही हा बरं ठीक आहे ना. तो राधा घेऊन जा मग. चंदूले घर दाखव, तुझ्या कमरा दाखव, पूर्ण घर दाखव. हो आत्या, चला जी. आता जे काही आहे ते स्पष्ट बोलून घ्या. तुम्ही बोला आणि ह्या काकू बी बोलते. अजी मग पोरगा मग आता तिकडेच राहणार आहे काय? म्हणजे इकडे की नाही राहणार ना, तिथंच राहणार आहे ना? हो हो, पोरगा इकडे काय राहणार आहे? पोरगा तिथंच राहील. पोरगा काय इकडे येईन? आता ड्युटी तिथं आहे. हा मग इकडे काय राहील? आता तसा 4-8 दिवसासाठी असा पाहून पण असा म्हणजे येत जाईन. म्हणजे त्याचं ऑफिसचं जास्त राहत नाही. त्याने म्हणजे ऑफिसला जास्त काही जावं नाही लागत. सगळं काही तो लॅपटॉपवरच करते घरीच. तर मग असा 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी असा येऊ शकते तो. पण राही ना तिकडेच राहील. आणि पोराले काही शौक पाणी? आता चंपानं सांगितलं ना तुम्हाला सगळं. माझ्या पोराले सांगतो ना, सुपारी तक नाही खात. तर दारूची गोष्ट तर दूरच आहे. काहीच शौक पाणी नाही. आणि तुमची पोरगीने एवढी सुखात राहील ना. आणि माझा पोरगा म्हणजे सण की नाही आहे, प्रेमळ आहे, प्रेमळ. हो हो, याची गॅरंटी तर मी घेतो, कारण मी त्याला पाहिलं आहे लहानपणाचं. हो काय? तर मी तेच विचारून राहिलो. म्हणजे तसं सांगतो आता क्लिअर गोष्ट. आता आम्ही तर लग्न नाही करणार होतो यंदा, पुढच्या वर्षीच करणार होतो. पण आला युग. आता मला चंपानं म्हणजे सविताजवळ गोष्ट केली. म्हटलं चला येऊन राहिलं बा. आता कानावर गोष्ट केलीच आहे. चला बा पोरगा पाहूनच घ्या. चांगलं जर व्यवस्थित जर वाटलं तर करून टाकू, असं मग माझ्या मनाले झालं. तर राधाचंही मन असं होतं की मी शिक्षण पाणी करतो बा, इंजिनियर. तिचे स्वप्न आहे इंजिनियर करतो बा. आणि मग कुठं लग्न करून असं तिचंही होतं. ती शिक्षण करतो म्हणते पुढं. तर शिक्षण होईन ना तिचं तिथं तुमच्या घरी? हो हो, शिक्षण लग्न झालं म्हणून काय झालं, शिक्षण करू शकते. आमच्या घरी आल्यावर बी शिक्षण करून ते तिला जे काही करायचं आहे ते करू शकते. आम्हाला काय यायची अडचण नाही. कारण माझी पोरगी आता 12वी पास. आणि तुमचा पोरगा आहे इंजिनियर. आता ड्युटीवालाच झाला. तर नाही तर मग पुढं चालून बा तू शिकली नाही, काही नाही आणि पोळ्या, मग असं नाही झालं पाहिजे. तू माझ्यापेक्षा कमी शिकली आहे असं नाही झालं पाहिजे पुढं. नाही जी, नाही असं काही नाही होणार. आणि कोणी तुमच्या पोरीला नाही बोलणार. अरे आम्हाला पसंत आहे ना, आम्ही पसंत केली. 12वी हे आहे म्हणून आम्हाला सगळं सांगितलं चंपानं. तेव्हाच तर आम्ही पुढं आलो. आणि तसंही माझ्या पोरानं चंपाच्या घरी राधाला पाहिलं होतं. तेव्हापासूनच त्याला आवडली होती. पण एवढं माहीत नाही होतं का रिश्त्याची गोष्ट होईन बा म्हणून. आणि दादा एक गोष्ट सांगतो, जे नशिबात असलं ना ते बरोबर आपल्याप घडून येते. नशिबाच्या पुढं कोणीच नाही जाऊ शकत. जोडा लिहिला असन म्हणून तर बरोबर रिश्ता आला. हो, कारण आजपर्यंत रिश्ता तिले एकही रिश्ता आला नाही आहे. आणि आम्ही घरपर्यंत बोलावला बी नाही. आता चंपाना इंजिनियर आहे म्हणे, पोरगा चांगला आहे असं तसं तिनं मला सांगितलं. सविताला सांगितलं, सवितानं मला सांगितलं, म्हणून मला गोष्ट पटली. हो काय? नाही तसं काही नाही. आणि तुमची पोरगी आता सुखातच राहणार आहे. आमच्या घरी काही दुःख नाही. आणि इकडे मग वावर शेत गी? नाही वावर शेत नाही आहे. आम्ही पक्क सांगून देतो, आमच्याजवळ वावर शेत नाही आहे. बस पोरगा इंजिनियर आहे, बस त्याच्या भरोसा चालू आहे. आणि मग असं थोडं बहुत मग छोटं मोठं मी असं काम करतो. हो काय? तर माझी पोरगी चांगली पसंत आली ना, तुमच्या लक्षात आली ना? मग पोरगा तिथं किरायानंच राहणार आहे? हो थोडेसे दिवस राहील. आणि मग त्याच्यावर आहे पैसे बजेट करणं काय कसं. मग स्वतः मग घेऊन घेतील तिथं. अजी आता चांगल्या कोण घेणं नाही होत प्लॉट मकानो. नाही मग तिकडे पाहू ना. मग अगर पोराजवळ पैसा जमला तर मग तो फ्लॅट घेणार आहे. तो म्हणे फ्लॅट घेणार आहे म्हणे मी. आता ठीक आहे. मग आता पक्कच झालं समजा. तर मग आता सगाईची तारीख घे काढून घ्या म्हणतो, साक्षगंधाची. हो आता पोरगा 4-5 दिवस राहणार आहे. मग 8-15 दिवस काही येत नाही.
तर मी म्हणतो ह्या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यामध्ये काढा मग साक्षगंधाची तारीख, म्हणजे 7-8 तारखेच्या नंतर. त्याला ऑफिसचं काम आहे तर 4-5 दिवसांत तो जाऊन राहिला. मी एक बोलू काय, तर मग 4-5 दिवसांनी जाऊन राहिलं तर मग परवाच्याच दिवशी करा ना साक्षगंध, थोडक्यात. चंपा कशी बोलता, एवढ्या लवकर होईल काय? साक्षगंध म्हटलं तर अरेंजमेंट करायला टाइम लागेल ना, इतक्या लवकर नाही होत. आपल्याला काही कशाला कायची आहे, करू आपण, टाइम लेखाले होईल. 8 दिवसानं पोरगा येईन तेव्हा. बरं मग असं करा, टिके लावून घ्या आणि पक्क करून घ्या. हो बा, नाही का झालं बा पक्क? हो पक्क झालं बा, म्हणून करून घ्या मग, टिके लावून घ्या. नाही ही आहे माझी मैत्रीण करिश्मा. नमस्ते. हा जी नमस्ते. आणि बरं एक विचारू का मी, माझी मैत्रीण आवडली का तुम्हाला? राधा आवडली? हो. तुमच्या दोघांची जोडी खरंच छान दिसून राहिली, चांगली जोडी जमली. राधा बरं बोला मग तुम्ही, मी बाहेर बसते. नाही करिश्मा बस इथंच. तुमच्या दोघांमध्ये मी काय इथं बसू? नाही, तुम्ही बोला, बिंदास बोला, फ्री बोला, काय बोलायचं आहे बोला, मी बाहेर बसतो. करिश्मा थांब ना. नाही बोला तुम्ही. आजी एक गोष्ट सांगा, तुम्ही मला कधी पाहिलं होतं आणि कुठं पाहिलं होतं? म्हणजे तू तुझ्या आत्याकडे आली होती ना, तर तेव्हा मी गावातच होतो, पुणेवरून आलो होतो तेव्हा. तर तेव्हा मी पाहिलं होतं तुला, तेव्हाच पाहिलं होतं ना, तेव्हाच तू मला आवडली होती. हो काय? पण मी तर नाही पाहिलं तुम्हाला. तर तुझं लक्षच नाही होतं, पण माझं लक्ष तुझ्यावर होतं. आता आवडलं ना मी तुला? नाही, मी काही म्हणू नाही शकत. बाबा आईला पसंत तर मला पसंत. नाही, तुझ्या मनात काय आहे ते तू स्पष्ट बोल. हो तसं तर मला आवडले तुम्ही, पण माझी एक अट आहे. मला म्हणजे मला पण इंजिनियर करायचं आहे. तर तेच मी म्हणते की मला इंजिनियर, लग्न झाल्याच्या नंतर मला इंजिनियर करायचं आहे. तर तुम्ही करू द्याल ना मला? हो नक्की, तुला वाटन तर तू करू शकतो. बरं, जे म्हणन ते. हो, फ्री राहायचं माझ्या घरी, आणि आपण पुणेलाच शिफ्ट होणार आहे. मला इकडे गावाकडे नाही राहायचं आहे. तसं येत जाऊ, 8-10 दिवसाले, 15 दिवसाले असं येत जाऊ, पण आपलं राहणं तिथंच राहणार आहे, पुणेलाच. अच्छा, किती सॅलरी मिळते तुम्हाला? 60,000 रुपये. बस, फक्त 60,000 रुपये? हो, आता जमतेम एक वर्ष होत आलं, आता वाढन ना माझं, तर मग 1 लाखावर जाईन ना. अच्छा बरं तू सांग, तुला काय आवडते? आवडी निवडी मला सांग तू. मला फळामध्ये ऍपल आणि संत्री आणि मोसंबी आवडते मला. आणि ते नाही का स्ट्रॉबेरी, ते मला खूपच आवडते. आणि हो, माझा पसंत लाल गुलाब आहे. मला लाल गुलाब खूप आवडतो. आणि लाल कलर मला म्हणजे साडी, कपडे असे म्हणजे काही लाल कलर खूप आवडतो मला. आणि आसमानी कलर. अच्छा, छान आहे. आणि जेवणामध्ये चिकन, मटन? हो खाते ना मी. आणि तुम्ही? हो मला पण आवडते चिकन, मटन. एक गोष्ट बोलू का? खरं तू साडीवर सुंदर दिसत आहे. अच्छा, थँक्यू. बरं, मी एक गोष्ट बोलू का? एक का 2 बोल ना, बोल. बघा, अगर मला कधी स्वयंपाक नाही करायचा असला आणि मला बाहेर जेवण करायचं असलं तर मग तुम्ही मला घुमा फिरायला, जेवण करायला न्याल? हो नक्की, मला पण आवडते घुमा फिरायले, आणि बाहेर जेवण करायला खूप आवडते. तर रोज नाही, एखाद्या वेळेस जायचं. कोणी काय करतात, लग्नाच्या अगोदर खूप मी घुमाले नेईन, फिरायला नेईन, सुखदुःखात साथ देईन म्हणते, तर मग काहीच नाही करत. लग्न झाल्यावर नोकरानी बनवून ठेवते. नाही राधा, माझं तसं नाही आहे. मी एकदम प्रेमळ, आणि मी दुसऱ्याचं दुःख समजतो. आता तुला माहित आहे मी माझ्या आईला किती मदत करू लागतो कामामध्ये, तसेच मी तुला पण मदत करू लागत जाईन. आणि सुख दुःखात तुझं दुखलं तर मी तुला स्वयंपाक बनवून चारेन. हो बरं ठीक आहे, चला ना आता बाहेर. चला ना, आता झालं ना आपलं बोलणं. मी आले ना तुमच्या पसंत, तुम्ही पण आले मला पसंत. बोल ना, मला तुझ्यासोबत बोलायला खूप चांगलं वाटून राहिलं. नाही आई बाबा, मला बरोबर नाही वाटत हे. आत्यानं म्हटलं म्हणून, नाहीतर मी एकट्यामध्ये कधीच बोलत नाही कोणासोबत, मला आवडत नाही.
आणि आई बाबा काय म्हणतील? आईबाबाची तर परवानगी आहे. नाही नाही, झालं आपलं बोलणं, चला. बरं ठीक आहे. चंदू, कसं मग पोरगी आवडली का? हो, पसंत आहे. बोल मग आता सगाईची तारीख कधी घ्यायची? वहिनी, तुमच्या मनाने तुम्हाला केव्हा घ्यायची आहे? आमच्या मनानं. अरे तुझी ड्युटी आहे, तू सांग ना, तुला टाइम कधी आहे? बरं मग पुढच्या हप्त्यात मी येतोच. आता म्हणजे आता 4-5 दिवसांना जाणार आहे, तर 10 म्हणजे 8-9 तारखेच्या बाद येईन मग मी इकडे. बरं, तर मग तेव्हा करू. आता सध्या मला म्हणजे ऑफिसचं जरुरी काम आहे, तर ते मला निपटून यायचं आहे. मग नंतर मग फ्री हो, तर मग 15-20 दिवस काही जाणार नाही मग. आजी मला एक सांगा, तुम्ही इंजिनियर आहे, मग 15-15 दिवस 20-20 दिवस तुम्ही इकडे थांबा, मग पगार कसा काय, मग काम कसं काय करता तुम्ही? ठीक आहे लॅपटॉपवर करता, पण ऑफिसला नाही जात, मग सुट्या नाही बसत काय? नाही नाही, ऑफिसला जायची गरजच नाही पडत, पण कधी कधी जावं लागते. म्हणजे हप्त्यातून एखाद्या वेळेस गेलो नाही गेलो तरी चालते, पण मला टार्गेट टॅबलेटवरच करणार आहे, ते कम्प्युटरवर त्याच्यावरच करतो मी. बस टार्गेट पूर्ण झालं मग फ्री. अच्छा, हे नाही समजत बा आपल्याला. आता कधी पाहिलंच नाही इंजिनियर कसं काय काय राहते, आपल्याला नाही समजत. महिन्याभराचा राहते, महिन्याभरात तुम्ही टार्गेट कंप्लीट करणार आहे ते. अच्छा ठीक आहे, तर मग सांगा, मग तसं तुम्ही मला फोन करून सांगा, तर मग आम्ही तयारीत राहू. तर 9 तारीख घेऊन घ्या ना. हो जी, मग 9 तारीख घ्यायची काय? हो ठीक आहे, मग 9 तारीख घेऊन घ्या. हो हो, नाही का चंदू, 9 तारीख बरी आहे? होय, 9 तारीख घेऊन घ्या मग. पुढच्या महिन्याची 9 तारीख. ठीक आहे मग. चला मग, आता पसंत पडली पोरगी, आता होऊन जाऊ द्या सगाई. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. सगाईची तारीख पक्की झाली, तुम्ही पण या.